आता आहे ना संध्याकाळची देवपूजा चालली आहे माझी इथं. एक देवघराला, गणपती बाप्पाला, एक बाहेर आणि एक लक्ष्मी मातेला, असे 4 दिवे लावते मी संध्याकाळी पण रोजच काही तुम्हाला दाखवत नाही. कारण की रोज रोज तेच तेच पाहायला पण तुम्हाला कंटाळा येतो ना. त्यासाठी मग वेगवेगळं काहीतरी राहिलं ना तर छान वाटतं पाहायला पण तुम्हाला. त्यासाठी मी वेगवेगळंच दाखवत असते तुम्हाला रोज. आता हा देवघराला ठेवला एक दिवा. आता हा दिवा लक्ष्मी मातेला ठेवते. म्हणजे इथंच आहे लक्ष्मी मातेचा फोटो, पण मी इथं देवघराच्या वरतीच ठेवलेला आहे. हे बघा इथं. आणि आता हा जो आहे ना हा लावते मी आता हा गणपती बाप्पाला. बाप्पांना पण आहे ना कधी कधी बाप्पांना दिवास लागत नाही, कारण की राशामुळे राशा धरायला जाते दिवा त्यासाठी. तर एक दिवस कधी बाप्पाला दिवा लावला नाही तर कसं कसं होतं, मग मी काय करते, दिवा लावून घेते आणि बाहेर राशाला घेऊन जाते. आता राशा झोपलेली म्हणून दिवा लावलेला होता मी. तर आता राखेत जातो आहे जिमला. अंशू मस्त त्याला ज्यूस बनवून देते. आणि हे ज्यूसर आहे ना आम्हाला इतकं फायदेशीर पडतं आहे ना, म्हणजे राशाला पण आणि राकेशला पण लागतं ज्यूस. शोपलचं ज्यूस लागतं किंवा बीटचं किंवा हे नारंगीचं ज्यूस तर तो पितच असतो, कारण की डाईटवर आहे ना. काहीतरी असं खाल्लं गेलं की हे ज्यूस पिल्याने त्याला एकदम मस्त वाटतं. त्यासाठी एलर्जी येते या ज्यूसची, म्हणून त्याला आवडतं हे ज्यूस. आणि बघा आता तर ही एकच नारंगी टाकलेली आहे आणि न्यू नारंगी आणलेला आहे, म्हणजे नवीन ताज्या आहेत म्हणून त्याचा भरपूर रस पडतो. आणि 2 दिवस 3 दिवस जर घरात पडल्या तर सुकल्या जातात, मग त्याचा रस थोडासा कमी होऊन जातो. हे बघा आता किती एकच नारंगीचं बघा केवढा ग्लास भरून गेलेला आहे. हे बघा खूप छान. आणि याचं धुवायला पण काही एवढं टेन्शन नाही आहे. पटकन निघून पण जातं, पटकन धुतलं पण जातं. आता एवढा जरी ज्यूस पिला ना तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये भरपूर अशी एलर्जी येऊन जाते. राकेशला तर खूपच छान आहे ते, कारण तो बिचारा डाईटचंच खात असतो ना. आपण तरी थोडं वगैरे तेल वगैरे खात असतो, पण त्याला काहीसुद्धा चालत नाही. तर चला आता अंशू देते राकेशला ज्यूस. तिनेच मस्त बनवलं तिच्या हाताने. आता ती देते. आणि आमचा राशा बाहेर झोपलेलं आहे बघा. राशा मॅडम जर जागी राहिले म्हणजे आम्हाला काही कामसुद्धा सुधरत नाही आणि काहीच नाही. तर ती झोपते ना तोपर्यंत आम्ही सर्व काही आवरून घेतो. सोफ्याचे कवर धुवायला काढले होते, आता लावायचे बाकी इथे. आता बघा राकेशने ज्यूस पिलं. थोडं अंशूसाठी उरू दिलं होतं त्याने. त्यांच्या दोघांचा एकमेकांमध्ये खूपच जीव आहे. तर मस्तपैकी आता इथं मला समोसे बनवायचे. तर मी हे घेतलेलं आहे, एवढा मैदा घेतलेला आहे मी. आणि तुम्ही गव्हाचं पिठाचं जरी बनवलं ना तरीसुद्धा, पण बारीक गाळणीने गाळून घ्यायचे त्याला. तर हे ना मैदा मी आता इथं गाळून घेतलेला आहे बघा. आणि आपल्याला मामूली थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्तीचं नाही टाकायचं, फक्त मामूली तेल टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे. एवढंच तेल टाकलेलं आहे मी. आता मीठ टाकून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे. मीठ आधीच टाकलं गेलं वाटतं माझ्याने. आता भिजून घ्यायचं आहे आपल्याला हे. आपण जसं चपातींचं पीठ भिजतो ना तसं आपल्याला भिजून घ्यायचं आहे हे. आता थोडं पाणी टाकते मी. तेल मीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. थोडं पाणी टाकून आता याला भिजून घेते. आता अशा प्रकारे मी पीठ इथं मैद्याचं भिजून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथं प्लेट झाकून द्यायचे. आता 5-10 मिनटं मुरायला ठेवायचे. तोपर्यंत बघूया ना आपले बटाटे शिजले की नाही. आणि बघा बटाटे आपले छान मस्त शिजून गेलेले आहे. आणि हे बटाटे असे थोडे मऊसूतच शिजू द्यायचे आणि वाफेवर शिजवायचे, पाण्यामध्ये नाही टाकायचे. पाण्यामध्ये टाकल्याने काय होतं ना, मधलं बटाट्याचं आपण जेव्हा बॅटर बनवतो ना
तेव्हा बटाट्यामध्ये आत पाणी शिरून जा आणि मध्ये बटाट्यामध्ये पाणी घुसलं म्हणजे बटाट्याचे बॅटर आपलं छान जमतच नाही, असं फुसके फुसके होऊन जातं, ते पाणी पिचके होऊन जातं. मग तुम्ही पराठा करा किंवा समोसा करा, असे वाफेवर शिजवायचे बटाटे, त्याच्यामध्ये पाणी अजिबात घुसत नाही आणि बॅटर आपलं छान मस्त अशी फिट्ट आणि घट्ट बॅटर आपलं होतं. तर अशा प्रकारे ना मी इथं बटाटे काढून घेतले एका प्लेटमध्ये आणि सर्व काही बटाट्यांची अशी साल काढून घेतलेली मी बघा. अशा प्रकारे बटाट्यांची साल मी काढून घेतलेली. आता आपल्याला काय करायचं आहे ना, पावभाजी मेकर घ्यायचे आणि त्याच्याने आपल्याला छान असं ठेचून घ्यायचे. तुम्ही हाताने जरी ठेचलं तरी चालेल किंवा अशी भाजी करताना जरी ठेचलं तरीसुद्धा चालेल. पण हे असं आहे ना, सोपं होऊन जातं पटकन, म्हणजे भाजी टाकली म्हणजे छान लवकर होऊन जातं. म्हणजे आपण जेव्हा काही भाजी परतवतो ना, तेव्हा हे बॅटर असं तयार होताना टाकायला पटकन होऊन जातं. त्यासाठी मी आधीच ह्याच्याने करून घेते. तर चला, आता आपलं आहे ना मस्तपैकी हे बटाट्याचं बॅटर पण तयार झालं. त्याला आता परतून घेऊया, थोडासा तडका देऊया. तर चला, मस्तपैकी असं झालेलं आहे. आता मी ना गॅस पेटून एक पॅन ठेवलेला आहे इथं. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. आता मी ना अद्रक, लसूण आणि मिरची कुटून घेतलेली, मिक्सरमधून थोडं बारीक करून घेतलेलं, ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आहे ना धने आणि बडीशोप हे दरदरे दळून घेतले मी मिक्सरमधून, ते टाकून घ्यायचे आपल्याला, कारण ते आपल्याला हमेशा लागतच असतात कोणत्या न कोणत्या याच्यामध्ये, म्हणून मी असं दळून तयार करून ठेवते. आता आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं बटाट्याचं आणि पूर्णपणे याला मिक्स करून घ्यायचं. हे बघ अशा प्रकारे आता याला आहे ना असं पूर्णपणे मिक्स करून घ्या, म्हणजे बॅटर आपलं छान तयार होऊन जाईल. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता तयार झालेले उतरून घेते मी. बॅटर आपलं छान मस्त तयार झालेलं आहे. आता आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे ना, आता उतरून घेते मी. आणि आता आहे ना थोडे आवळे उरलेले होते माझेवाले, तर ते कुकरमध्ये इथं हे आता बॅटर गार होतं तोपर्यंत इथं मी शिजायला टाकून देते. आता हे बॅटर उतरवून घेते मी आणि कुकरमध्येच गाळणीमध्ये ठेवून दिलेले आहे. याला मीठ हळद लावून दिलेले आहे आणि वाफलेले हे ना खूप छान राहतात आपल्या शरीरासाठी. जेवण करू नये असा एक आवडा किंवा 2-4 फोडी पण खाल्ल्या ना तरी खूप छान आपल्याला पचन होत जातं. त्यासाठी हे आवडे मी इथं वाफायला ठेवलेले, झाकण लावून दिलेलं आहे. आणि चला आता समोसे कसे बनवते ते तुम्हाला दाखवते. पीठ आपलं छान मस्त मुरून झालेलं आहे. आता हा थोडासा गोळा घ्यायचा आहे, छोटा गोळा घ्यायचा आहे. आपण उडदाच्या पापडाचा केवढा गोळा घेतो ना तेवढा, त्याच्याहून थोडासा मोठा असा, आणि त्याला अशा प्रकारे ना लाटून घ्यायचं आहे. हे बघा. आणि मी तर बनवले, पण माझ्याहून छान मस्त अंशूने बनवलेले समोसे तिला खूप छान बनवता येतात. आणि बघा आता हे बनवल्या बाहेर पोरगायना शिट्टी. बघा असं आहे ना 2 भाग करून घ्यायचे आणि काय नाही, अगदी सोपं आहे. हे बघा असं वाढून घ्यायचं आहे, फक्त एक भाग असा वाढून घ्यायचा आहे आणि असं हातावर घ्यायचा आहे आणि त्याला बघा हे असं करून घ्यायचं, एक भाग वाढून. आणि मध्ये हे बॅटर आपल्याला जेवढं लागेल तेवढं भरून घ्यायचं आहे. आपण बाहेरून समोसे आणतो ना त्याच्यात कसं बॅटर असतं ना, तसं हे बॅटर असं भरून घ्यायचं आहे. हे बघा. आणि वर थोडंसं पाणी लावून याचं तोंड दाबून घ्यायचं आहे. हे बघा. हा झाला समोसा तयार. अगदी सोपं आहे ना, काहीसुद्धा वेळ लागत नाही बनवायला. हे बघा असा समोसा झाला तयार. बाहेरून आपण कितीही आणतो तरी मन भरत नाही आणि पोटही भरत नाही. तर बघा घरी नुसते 2-3 समोसे जरी खाल्ले ना, आणि काय लागत नाही, अर्धा किलो बटाटे 10-15 रुपयाचे आणि मैदा 10-15 रुपयाचा आणि तेल तर काहीसुद्धा याला तेल लागत नाही. आपण समोसे तळल्यामध्ये जेवढंच आहे तेवढं तेल खाली उरतं. तर बघा असं मस्तपैकी करून घ्यायचे आणि असं भरून, हे एक पण तुम्हाला असं भरून दाखवते. हे बघा मी तर असे भरले हे, पण अंशूने खूपच छान भरलेले. बघा आता अंशू लागते इथं, आता तिचं भरलेलं बघा. मला नाही एवढं खास आलं, पण अंशूला खूप छान भरता. हे बघा आता असं 2 भाग केले का तिचं पण भरलेलं दाखवते, ती कशी भरते ते. आणि हे बघा
आता असे 2 भाग केले. आता एक भरून दाखवते. आणि हा बघा, हा माझा पण तिसरा भरून गेला. आता हा पण अंश भरून दाखवते तुम्हाला. मला नाही एवढे खास भरता आले, पण अंशूने खूपच मस्त भरलेले. हे बघा, असं बॅटर भरून घेतलं आणि तिने असं परफेक्ट वाढलेलं आहे बघा, जसं बाहेर भेटतात ना तसं. हे बघा, आता परत हा एक करून दाखवते. हे बघा, असं वाढून घेतलं हातावरच. आणि बघा, असं हातामध्ये जसं करून घ्यायचं आहे त्याला मोकळं, आणि असं बॅटर भरून घ्यायचं आहे. हे बघा, चम्मचने भरा किंवा हाताने भरा तरीसुद्धा चालतं. आता वरती असं पाणी लावून घ्यायचं आहे दोघं भागांना, आणि असं दाबून घ्यायचं आहे. हा बघा, खूपच छान, एक नंबर समोसा. तर अशाच प्रकारे सर्व काही समोसे इथं भरून घेणार आहे. आता एवढा परत अंशू करून दाखवते. म्हणजे परफेक्ट कधी पाहिलं ना तर मग तुम्हाला पण करायला काही हरकत नाही. हे बघा, आणि एकदा नक्की करून बघा. बाहेरचं कसं असतं ना, आपण आणतो पण त्यांचं तेल कसं राहतं ते काय, पण हे घरी बनवलेले कसे असतं, आपलं शुद्ध तेल आपण वापरत असतो. सर्व काही गोष्टी आपण छान पद्धतीने करत असतो. तर बघा, असं बॅटर भरून घ्यायचं आणि याला पण त्याच प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता अंशू असं बनवत राहील आणि मी आता हे एवढे तळून घेते. हे बघा, असं भरून घ्यायचं आहे. कोणीसुद्धा तुम्हाला परफेक्ट एवढं व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. 1 किंवा 2च भरून दाखवतात. आम्ही कसं कोणती पण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघा 3-4 आम्ही असं करूनच दाखवत असतो, म्हणजे समजायला पाहिजे बुवा, त्यासाठी बघणाऱ्यांना समजायला पाहिजे, त्यासाठी पूर्णपणे परफेक्ट असं भरून दाखवतो. हे बघा, इतके भरून दाखवले तुम्हाला. तर चला, मी आता इथं आहे ना अंशू तिकडे करते, तोपर्यंत मी इथं गॅस पेटवून आहे ना कढई ठेवलेली आहे. आणि आधी तर आहे ना पास्ता समजून राकेशने डीमार्टमधून आहे ना पोंगे आणून घेतले होते, कारण की त्याला असं वाटलं की पास्ता आहेत, पास्तासारखे दिसत होते ते, पण ते तळायचे पोंगे होते. तर ते आता मी इथं तळून घेते पोंगे. तेल पण आपलं इथं तापून झालेलं आहे. तर आता चला, मी इथं पोंगे टाकते तळायला. अशा प्रकारे पोंगे इथं तळून घ्यायचे आणि छान मस्त फुलत आहे बघा. आणि किती थोडेसेच काढलेले आहे मी बरं का तळायला, तरीसुद्धा हा छोटाच बाऊल घेतलेला आहे मी. आणि तुम्ही असे तळले ना याच्यामध्ये टाकून तरीसुद्धा छान तळले जातात, फुगतात पण छान मस्त. आणि हे बघा, थोड्याशा पोंग्यांमध्ये हा एवढा बाऊल पूर्ण भरून गेलेला आहे हा बाऊल बघा. आता हे पण असे तळून घेणार आहे मी. हे बघा, छान मस्त फुलतात. पोंगे तळले गेलेले माझे इथं. आता समोसे तळून घ्यायचे आपल्याला. बघा, असे 1 2 3 4 समोसे जेवढे कढईमध्ये बसतील ना तेवढे आपल्याला इथं टाकून घ्यायचे. आणि जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा गॅस फुल राहू द्यायचा, नंतर मग कमी करायचं, म्हणजे समोश्यांमध्ये तेल पण घुसत नाही आणि खरपूस असे कडक मस्त तळले जातात.
त्यानंतर मग किती पण वेळ समोसे आपण ठेवले ना तरी आतून ते गरमच निघतात. बटाट्याचे बॅटर आहे ना, कधी पण तुम्ही ना अर्ध्या तासाने जरी फोडले ना तरीसुद्धा बटाट्याचे बॅटर असं गरम गरमच निघतं. तर हे बघा, हे एवढे आता हे मिरच्या पण तळून घेतल्या, तळायच्या बाकी आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता अंशू बनवते आणि मी इकडे तळते. अंशू बनवून देते मला आणि मी तर इथं तळून घेते. बघा अशा प्रकारे मस्त खरपूस असे तळून घ्यायचे. आता परत अजून टाकलेले आहे मी बघा. हे पण त्याच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे. आधी टाकायच्या टायमाला गॅस फुल करून द्यायचा आणि नंतर कमी करून द्यायचा, म्हणजे छान तळले जातात. आता हे पण आपल्याला काढून घ्यायचे. बाहेर ना गाड्या पण वापरत असतात आणि इथले आगाऊ मुलं असतात ना, बाहेर खेळतात ना, काही पण शिट्टी वाजतात, काय करतात ते पण आवाज इथं रेकॉर्ड होऊन जातो. आणि कारण की माझ्याकडे माईक नाही आहे त्यामुळे घेईल मी थोडे दिवस माईक पण घेणार आहे मी. तर आता बघा, हे एवढे तुम्हाला तळून दाखवते. आता एवढे मी तुम्हाला आता तळून दाखवते. बाहेर बाया पण बचबच करताय सगळ्या, काय भेटतं काय माहिती त्यांना. हे बघा, हे पण तळून घेतले आणि मला ना आता माईक शिवाय पर्यायचं नाही आहे, माईक मला घ्यावाच लागेल. आता इथं ना मिरच्या तळून घेणार आहे मी. या बघा, या मिरच्या पण इथं टाकल्या मी आता आणि तापलेल्या तेलामध्ये छान मिरच्या तळल्या जातात. या बघा, आणि पटकन होतात आणि तिखटपणा पण कमी होतो. आता या मिरच्या तळल्या गेल्या का थोडं निंबू आणि मीठ लावून देणार आहे मी. ते काय दाखवत नाही कारण की व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल. बघा, आता इथं पोंगे पण तळले गेले, समोसे पण तळले गेले आणि आपले आवडे पण इथं झालेले. बघा, आवडे पण छान मस्त होऊन गेले. आता हे आवडे एक एक आवडा मी इथं प्लेटमध्ये काढून घेते. बघा, मस्तपैकी आवडे पण झाले आपले. आणि आवडे खूप छान राहतात बरं, आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात हे आवडे आता काढून घेते मी, एका प्लेटमध्ये काढले सगळे काही. आणि चला, आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग आणि ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजपुरता एवढाच. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.